गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही सगळे निघालेलो आहे आमच्या गावी जायला. एक छोटंसं फंक्शन आहे ते अटेंड करायला. तर आता गाडी आल्यावर आम्ही आता निघतोय. आणि आमचं गाव आहे संगमनेरमध्ये पिंपळगाव, आणि त्याच्याच बाजूला एक वडगाव आहे, तिथे पण आम्हाला जायचं आहे. पुढून आम्ही चाललेलो आहे आता 2 दिवसासाठी. आता तिकडून आमच्या गावावरून आम्ही जाणार आहे पुढे नगरला, आमच्या ऑस्करला आणायला. तर ऑस्कर कोण आहे तर तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये. आपण भेटू त्याला नगरला गेल्यावर. आम्ही आता 9:15 वाजलेत आम्हाला निघायला, आणि आता आम्ही जातो आहे ठाण्यामार्गे. कारण आमचे एक धीर आहेत, त्यांना आम्हाला पिकअप करायचं आहे ठाण्यावरून. आता आम्ही ठाण्यावरून निघालेलो आहे आणि आम्ही आता कसारा मार्गे इगतपुरीपर्यंत जाणार आहोत. कारण इगतपुरीवरून आम्ही बाळासाहेब ठाकरे महामार्ग म्हणजे समृद्धी एक्सप्रेस हायवेला जाणार आहोत. तिथून आम्ही पुढे जाणार संगमनेरला. आता ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आहे. दुपारच्या 1 वाजले आता आम्हाला. इथं कसारा हायवेला आहे हे, कसारा शहापूर हायवेला. पनीर कढाई ना आपली. हां, पनीरची घ्या. पनीर टिक्का मसाला असेल ना? पनीर टिक्का मसाला. हां, आणि रोटी. पनीर टिक्का मसाला. रोटी बरोबर नाही, वीट रोटी आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. कारण अजून आम्हाला 4 तास लागणार आहेत आमच्या गावी पोचायला. आम्ही आता इगतपुरीच्या अगोदरच टर्न घेतला आहे समृद्धी एक्सप्रेसला जाण्यासाठी, आणि इथूनच पुढे आता राईट साईडला समृद्धी एक्सप्रेसला आम्ही जॉईन होऊ. बाळासाहेब ठाकरे महामार्ग. अगोदर हा महामार्ग नाशिकच्या अगोदर घोटीपासून जॉईन होत होता, आणि आताच ह्या महिन्यातच हा महामार्ग इगतपुरीच्या अगोदरपासून जॉईन झाला आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंगला अजून इझी पडते. आणि आता हा महामार्ग कसा आहे आपण आता बघूया. आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो इगतपुरीवरून या रोडने. इथूनच एक्झिट पण रस्त्याला चिरा पडायला लागला तसं दिस वाटत नाही का? सिमेंटच्या रोडला पडतात, पण या केवढ्या मोठ्या मोठ्या भेगा पडल्यात. चिरा नाही आहेत, भेगा. माझ्या मते ना ते ब्रेकिंग सिस्टम साठी दिलेत वाटतं. काय माहिती का डिझाईन केलेली आहे की भेगा पडल्या आहेत. सिमेंट आहे ना, कधी काय बोलतो ते कॉन्ट्रॅक्ट होतं, कधी ते पुणा रोडसाठी एक्झिट होता समृद्धीवरून. तिथून बाहेर पडलो आणि आता मी आमच्या गावच्या रस्त्याला लागलो आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या गावात पोचू. एप्रिल महिना आला, एवढं ऊन पडायला लागलं तरी अजून गावच्या साईडला शेतीची कामं चालूच आहेत. अजून शेतकऱ्याला कधी आराम नसतो, त्याची कामं 12 महिने चालू असतात. इथे पुढे बघा कोणीतरी ड्रॅगन फ्रूटची पण शेती केलेली आहे. खूप छान झाडं मोठी वाढलेली आहेत. आता आम्ही आमच्या गावात पोचलो आहे. बघा इकडे पण शेतीची कामं चालू आहेत. आणि हा आहे डॉक्टर मोडकेचा दवाखाना, जो फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. संगमनेरमधला डॉक्टर मोडके म्हणून आहे हा हाडांचा डॉक्टर, त्याचा तो दवाखाना आहे.
जय छटू आहे रुद्र पाया पडा मारू हे आहे सटुआई मातेचं मंदिर जे आमच्या गावातच आहे आणि याचा व्हिडिओ पण मी एकदा टाकलेला 2-4 महिन्यापूर्वी माझ्या याच्यावर चॅनलवर. खूप छान मंदिर आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. समोर जे कन्स्ट्रक्शन चालू असलेलं घर दिसतंय ते आमचं गावचं घर. हे आमचं गावच्या घराचं बांधकाम चालू आहे आता. हे अंगण आहे इकडे घराचं. एक गेट बनवतात आहे. हा मेन दरवाजा आहे. अजून स्लॅब नाही पडलं का? अरे बापरे. हा हॉल. आपण काय केलं माहिती सर, इथून आपण एंट्री नाचली वर चढायला इथं आणि वरचा बेडरूम ह्या इकडे पाठीमागे घेणार आहे का? हा कुठला मधला का? मधला पण ओके ओके. हे इकडं टॉयलेट बाथरूमचं आहे. हा दुसरा बेडरूम. टॉयलेट इकडे. ओके खिडक्या. आणि हा आहे आमच्या घराचा खूप मोठा असा किचन. तुम्ही बघू शकताय मोठ्या मास्टर बेडरूम एवढा जागा त्याच्यापेक्षाही मोठा आहे किचन. हा किचनचा दुसरा दरवाजा डबे ठेवायला. जमीन नाही रुद्र येणार इकडे, लाद्या येणार. लवकर लवकर आवरा भाऊ काम. हा छोटाच झाला असं नाही वाटत आहे. हा दुसरा बेडरूम. आमच्या घराचं काम वगैरे बघून झाल्यावर आम्ही आता आमच्या गावातून निघालेलो आहे वडगावला जायला. तिकडे आमचे जे गुरु आहेत फॅमिलीचे ते राहतात आणि आज त्यांच्याच वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही मुंबईवरून आलेलो आहे. तर त्यांच्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे वडगावला आणि त्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आमचं गावचं घर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी.